नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानाच्या वड्या. तर कुणी याला पोथीच्या पानाच्या वड्यासुद्धा म्हणतात. तर चला मैत्रिणींनो, अळूच्या पानाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ह्या बेसन पिठामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून बेसन पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. या भिजवलेल्या पिठामध्ये आपण लाल तिखट, हळद, हिंग, धने पावडर, जिरे, ओवा तसेच थोडे तीळसुद्धा ॲड करणार आहोत. यामध्येच आपण चिंचेचा कोळसुद्धा टाकणार आहोत. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळेस अळूचे पानं खाल्ल्यामुळे घशाला खवखव होण्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. पण हा त्रास न होण्यासाठी आपण इथे चिंचेचा कोळ वापरत आहोत. तर अशा रीतीने मी चिंचेचा कोळसुद्धा यामध्ये टाकून हे पीठ मी छान असं भिजवून घेते आहे. हे पीठ थोडं घट्ट वाटतं, यामुळे मी यामध्ये थोडं पाणी ॲड करते आणि आपल्याला अळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं पीठ मी भिजवून घेते. तुम्ही पाहू शकता, इथे मी आपल्याला अळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे. चला तर मैत्रिणींनो, आता आपण वड्या बनवण्याच्या कृतीकडे वळूयात. इथे मी अळूचे पानं छानपैकी धुवून अळूच्या पानांचे देठ काढून घेतलेले आहेत. आता हे अळूचे पान एका ताटामध्ये घेऊन अळूच्या पानाच्या मागच्या साईडला आपल्याला हे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, अगदी पातळही नाही किंवा एकदम दाटही नाही, अशा प्रकारे आपल्याला हे बेसन पीठ पानाला लावून घ्यायचं आहे. व एका पानाला लावल्यानंतर दुसरं पान त्याच्यावरती ठेवून त्यालासुद्धा आपण बेसन पीठ लावून घेणार आहोत. इथे मी 5 पानं वापरलेली आहेत मैत्रिणींनो. 1 रोल करण्यासाठी ते मी 5 पानं वापरते आहे. तर अशा रीतीने मी सर्व पानांना बेसन पीठ लावून घेते व छान असे हे पानं मी रोल करून घेते. ह्या पानांचा रोल करताना तो रोल निघणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, अशा रीतीने आपल्याला अळूच्या पानांचा रोल बनवून घ्यायचा आहे. व हा रोल इकडे बनवत असतानाच मी एका कढईमध्ये आपल्याला हे अळूचे पानं वाफवण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळत असतानाच आपल्याला त्यावर एक चाळणी ठेवायची आहे. त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे व त्यावरती आपल्याला हा रोल ठेवायचा आहे. मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण असं वाफवण्याचं काम करतो कढईमध्ये, त्यावेळेस आपण कढईतलं पाणी ठेवून कढई आपली काळी होते. तर अशा वेळेस एक लिंबाची फोड कढईत टाकली ना, तर आपली कढई अगदी स्वच्छ अशी राहते. तुम्ही पाहू शकताय, अशा रीतीने मी इथे अळूचे पानांचा रोल ठेवून घेतलेला आहे. हा रोल आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे. 10 मिनटं झाली आहेत मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकताय, इथे आपली अळूच्या पानांचा रोल अगदी छान असा वाफलेला आहे. आता हा रोल थंड झाल्यानंतर याचे आपल्याला छान असे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता, अशा रीतीने मी सर्व काप करून घेतलेले आहेत. व आता हे मी डीप फ्राय करणार आहे. कुणी याला शॅलो फ्रायसुद्धा करतात. इथे मी ह्या सर्व वड्या फ्राय करून घेते. ह्या वड्या तळताना तेल आपल्याला फुल गॅसवरती एकदा गरम करून घ्यायचं व त्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या तळताना गॅस एकदम फुलसुद्धा नको मैत्रिणींनो. अशा रीतीने मी सर्व वड्या तळून घेते.
तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अळूच्या पानाच्या वड्या करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. बाय मैत्रिणींनो.